वयाच्या 50शीत होणारी गुडघेदुखी आता 30-40शीतच का सुरू झालीये? उठताना बसताना होणारा तो कटकट आवाज म्हणजे तुमच्या गुडघ्यांमधलं ग्रीस संपत आल्याचा शेवटचा इशारा आहे. जर आजच लक्ष दिलं नाही तर पुढच्या काही वर्षात तुम्हाला साध्या पायऱ्या चढणंही अशक्य होऊन बसेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 घरगुती आणि शक्तिशाली पदार्थांबद्दल अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत, जे तुमच्या गुडघ्यांना आणि हाडांना पोलादासारखे मजबूत बनवतील. यातील चौथा आणि 5वा पदार्थ तर तुमच्या स्वयंपाकघरात रोज उपलब्ध असतो आणि तो कॅल्शियमचा खजिना आहे. म्हणून व्हिडिओ अजिबात स्किप. गुडघे मजबूत बनवणारा पहिला पदार्थ आहे नाचणी. आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी आणि स्नायूंच्या ताकदीसाठी कॅल्शियम सर्वात महत्त्वाचे असते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण सर्व प्रकारच्या धान्यांमध्ये नाचणीमध्ये सर्वात जास्त नैसर्गिक कॅल्शियम आढळते, जे आपले शरीर सहज शोषून घेते. नाचणी नियमित खाल्ल्याने हाडांची घनता म्हणजे बोन डेन्सिटी वाढते, ज्यामुळे वाढत्या वयात हाडे पोकळ होत नाहीत आणि गुडघे कमकुवत होत नाहीत. पण नाचणी खाताना एक काळजी घेणे गरजेचे आहे. ती म्हणजे नाचणी नेहमी व्यवस्थित शिजवून खावी. कच्ची किंवा अर्धवट शिजलेली नाचणी पचनास जड जाऊ शकते. तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा नाचणीची मऊ भाकरी खाऊ शकता किंवा सकाळी रिकाम्या पोटी नाचणीची ताजी आंबील किंवा लापशी पिऊ शकता. यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते, कॅल्शियमची कमतरता भरून निघते आणि गुडघे हळूहळू मुळापासून कमी होते. आपला दुसरा पदार्थ आहे तीळ. काही लोकांना दूध आवडत नाही किंवा दुधामुळे गॅस आणि अपचनाचा त्रास होतो. अशा लोकांसाठी तीळ हा कॅल्शियमचा सर्वोत्तम आणि नैसर्गिक पर्याय आहे. फक्त 1 चमचा तिळामध्ये 1 ग्लास दुधाइतके कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, जे हाडांच्या रचनेसाठी आवश्यक आहे. तिळामध्ये कॅल्शियम सोबतच मॅग्नेशियम, कॉपर आणि झिंक असते, जे गुडघ्यांच्या सांध्यांचे आरोग्य उत्तम ठेवतात आणि गादीची झीज रोखतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा हलके भाजलेले पांढरे किंवा काळे तीळ खूप चावून खा आणि त्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्या. लक्षात ठेवा, तिळाचा स्वभाव गरम असतो, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात याचे सेवन जास्त करू नका. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात याचे नियमित सेवन करणे हाडांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. हाडांना वज्रासारखे मजबूत करणारा तिसरा पदार्थ म्हणजे हळदीचे दूध. हळदीला आयुर्वेदात नैसर्गिक पेनकिलर आणि अँटीबायोटिक मानले गेले आहे. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे एक अत्यंत मुख्य आणि शक्तिशाली घटक असते, जे थेट हाडांच्या सांध्यांवर काम करते. जेव्हा गुडघ्यांमध्ये वेदना होतात तेव्हा तिथे आतून सूज आलेली असते आणि याच सूजेमुळे पाय वाकवणे कठीण होते. हळदीमधील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म गुडघ्यांची ही अंतर्गत सूज आणि वेदना झटपट ओढून घेतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधात फक्त अर्धा चमचा शुद्ध हळद टाकून पिण्याची सवय लावा. शक्यतो बाजारातील रेडीमेड हळद वापरण्याऐवजी हळकुंड आणून घरी दळलेली हळद वापरा. यामुळे त्याचा प्रभाव दुप्पट होईल. हे दूध पिल्यामुळे रात्री सांधेदुखीमुळे उडणारी झोप थांबेल आणि गुडघ्यांना लवकर आराम मिळेल. आता पाहूया चौथा पदार्थ, लसूण. हा पदार्थ प्रत्येकाच्या घरात सहज मिळतो, पण त्याचा योग्य वापर कसा करावा हे अनेकांना माहीत नसते. लसणामध्ये डायलिल सल्फाइड नावाचे विशेष घटक असते, जे सांधेदुखी आणि संधिवात म्हणजेच आर्थरायटिसच्या त्रासावर रामबाण उपाय म्हणून काम करते. लसूण शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे गुडघ्यांच्या स्नायूंना आणि सांध्यांना भरपूर ऑक्सिजन आणि पोषण मिळते. रोज सकाळी उपाशीपोटी लसणाच्या 2 लहान पाकळ्या कच्च्या चावून खाव्यात आणि वरून कोमट पाणी प्यावे. लक्षात ठेवा, लसणाचा स्वभाव गरम असतो, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात याचे सेवन जास्त करू नका. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात याचे नियमित सेवन करणे हाडांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. 5वा आणि अत्यंत प्रभावी पदार्थ म्हणजे मेथी दाणे. जसजसे आपले वय वाढते तसतसे गुडघ्यांमधील नैसर्गिक वंगण म्हणजेच सायनोव्हियल फ्लुइड किंवा ज्याला आपण साध्या भाषेत ग्रीस म्हणतो, ते कमी होऊ लागते. मेथीचे दाणे हे वंगण नैसर्गिकरित्या पुन्हा तयार करण्यास मदत करतात. मेथीचे दाणे शरीरातील वातदोष कमी करतात आणि आयुर्वेदानुसार 90% सांधेदुखी ही शरीरात वायू वाढल्यामुळेच होते. मेथी दाणे थेट कोरडे खाण्याऐवजी ते भिजवून खाणे जास्त फायदेशीर असते. रोज रात्री 1 चमचा मेथी दाणे 1 ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठून ते पाणी हलके उकळून चहासारखे हळूहळू प्या आणि तळाशी भिजलेले मेथी दाणे चावून खा. फक्त महिनाभर हा उपाय नियमित केल्यास जुन्यात जुनी गुडघेदुखी आणि कंबरदुखी गायब होईल. तर मित्रांनो, हे होते ते 5 शक्तिशाली पदार्थ, जे तुमचे गुडघे पोलादासारखे मजबूत बनवू शकतात. ही सर्व उपाय एकत्र न करता यातील कोणताही 1 किंवा 2 उपाय तुम्ही तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार आणि जीवनशैलीनुसार आजपासूनच सुरू करू शकता.
त्याचसोबत शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता भासू नये म्हणून रोज सकाळी 10 ते 15 मिनिटे कोवळ्या उन्हात बसण्याची सवय ठेवा. तुम्हाला या 5 पदार्थांपैकी कोणता उपाय सर्वात सोपा वाटला हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. अशाच आरोग्यदायी आणि घरगुती माहितीसाठी आपल्या किचन विथ दीपा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा. धन्यवाद.